नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहतात सकलम. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं. या निवडणुका प्रामुख्यानं महायुती आणि महाविकास आघाडीतील सतेज पाटील यांची काँग्रेस अशी लढत होणार आहे. कारण ते 81 पैकी तब्बल 15 जागा लढवत आहेत. तर महायुतीमध्ये अनेक दिग्गज नेते असून सत्ता नसतानाही काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांना एकाकी लढा द्यावा लागणार आहे. त्यामुळे महायुतीमधील नेत्यांची आणि पर्यायानं काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची प्रतिष्ठा देखील या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागणार आहे. महायुतीमध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय माडिक यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश महायुतीमध्ये. याशिवाय या महायुतीमध्ये कधी काळी आमदार सतेज पाटील गटात कार्यरत असलेले आणि आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती शारंगधर देशमुख, त्याचबरोबर माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम हे देखील आहे. तर दुसरीकडे या सर्वांच्या विरोधात आमदार सतेज पाटील यांचा एकाकी लढा असणार आहे. यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेची यावेळची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आणि चुरशीची बनली आहे. प्रत्येक प्रभागातील महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल त्यासाठी महायुतीमधील नेत्यांनी अक्षरशः कंबर कसली आहे. त्यातच बंडखोरीचं आव्हान देखील महायुती समोर आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांचे सुपुत्र प्रसाद चव्हाण यांनी शिंदे गट शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी प्रभाग क्रमांक 10 मधून जनस्वराज्याची उमेदवारी स्वीकारली होती. एकूणच शिंदे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाच्या सुपुत्रानेच बंडखोरी करत ते जनस्वराज्याच्या छावणीत गेले होते. शिंदे शिवसेनेच्या दृष्टीने हा जबरदस्त धक्का होता. मात्र ही बंडखोरी रोखण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना स्वतः जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांच्या घरी जावं लागलं. यानंतर सुजित चव्हाण यांचे सुपुत्र प्रसाद चव्हाण यांनी जनस्वराज्याकडील आपली उमेदवारी मागे घेतली. यावेळी त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाचा शब्दही देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यावरून महापालिकेची ही निवडणूक किती चुरशीची आहे हे स्पष्ट होते. मात्र या सर्व घडामोडी पाहत असताना महायुतीमध्ये अनेक दिग्गज नेते असून त्यांना प्रत्येक उमेदवार निवडून येणे महत्त्वाचं वाटत आहे. 2015 मध्ये कोल्हापूर महापालिकेच्या ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महापालिकेवर आपली सत्ता स्थापन केली होती. काँग्रेस राष्ट्रवादी स्वतंत्र लढली असली तरी निवडणुकीनंतर दोघांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. यावेळी आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ एकत्र होते. 2020 पर्यंत ते कोल्हापूर महापालिकेच्या सत्तेत एकत्र होते. मात्र निवडणुकीचं चित्र पाहत असताना मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हे दोघे एकमेकांच्या विरोधात आहेत. हे दोघे जिल्ह्याच्या सहकाराच्या राजकारणात एकत्र दिसत असले तरी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या दोघातील दोस्ताना दुरावल्याचंही दिसून येत आहे. मात्र तो कितपत दुरावलेला आहे हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. त्यातच महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून शरद पवार राष्ट्रवादीने महाविकास आघाडीला रामराम केलाय. याशिवाय काँग्रेस सोबत असलेल्या ठाकरे शिवसेनेमध्ये देखील गटबाजी. या ठिकाणी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले आणि उपनेते संजय पवार अशी गटबाजी ही ठाकरे शिवसेनेमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे काँग्रेस सोबत महायुतीमधील पक्षाची तुल्यबळ पक्ष सध्या तरी नाही. अशातच एकट्या काँग्रेसने 75 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय. तर उद्धव ठाकरे शिवसेना केवळ 6 जागा लढणार आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा लढवणाऱ्या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची या महापालिकेसाठी मोठी लढाई असणार आहे. याशिवाय काँग्रेसचे आमदार निवडून आणण्याची जबाबदारीही तितकीच असणार आहे. सतेज पाटील विरोधी महाडिक अशी चुरस आणि ईर्ष्या देखील या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे. याउलट आमदार सतेज पाटील आणि ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांची दोस्ती झाल्याचंही पाहायला मिळत आहे. विरोधकांच्याकडून थेट पाईपलाईनच्या मुद्द्यावर आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका झाल्यानंतर इंगवले यांनी आमदार सतेज पाटील यांची पाठराखण केली. सतेज पाटील यांच्यापर्यंत पोहोचण्याआधी आमच्यासारखे 50 जण उभे असणार आहेत असं वक्तव्य देखील केलंय. या सर्व राजकीय घडामोडी घडत असतानाच ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले हे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय दिसत आहेत. मात्र आमदार राजेश क्षीरसागर आणि रविकिरण इंगवले यांच्यातील राजकीय वैर हे संपूर्ण शहराला परिचित आहे. त्यामुळे इंगवले यांचे आरोप टीका हे सर्वाधिक आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर आहेत. तर दुसरीकडे आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय माडिक यांच्यात देखील राजकीय वैर आपण पाहतोय. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागर विरुद्ध रविकिरण इंगवले अशा संघर्ष देखील आपण पाहत आहोत.
तर आमदार सतेज पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावड्यांच्या प्रभागांमध्ये भाजपने आपला उमेदवार न देता त्या ठिकाणी शिंदे शिवसेनेचे उमेदवार दिलेत. भाजपचे माजी नगरसेवक प्रदीप उल्पे यांच्या पत्नीला देखील भाजपकडून उमेदवारी न देता प्रभाग क्रमांक 1 मधून शिंदे शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. कसबा बावडा हा सतेज पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र भाजपने कसबा बावड्यात काँग्रेस विरोधात एकही उमेदवार दिलेला नाही. मूळ भाजपच्या उमेदवारांना शिंदे शिवसेनेकडून कसबा बावड्यात उमेदवारी दिलेली आहे. मात्र या संपूर्ण घटना पाहत असतानाच महायुतीमध्ये असलेले सर्व दिग्गज नेते आणि त्या विरोधात मोठ बांधलेले काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यातच अधिक संघर्ष या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुका प्रतिष्ठेच्या बनलेल्या आहेत. मात्र हा राजकीय संघर्ष पाहत असताना या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे 16 जानेवारीला स्पष्ट होईल. पाहत राहा सकलम मीडिया. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या हक्काच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.